महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विरोध केल्याने पोलीस व भूसंपादन अधिकारी यांची माघार। कळे पोलीस ठाण्याला जी जमीन दिली आहे ती जमीन सोडून दुसऱ्या जमिनीवर कळे पोलिसांनी दावा करत मोजणी करण्याचा प्रयत्न आज केला, पण आजगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विरोध केल्याने मोजणी करण्यासाठी आलेले अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना मोजणी न करताच माघारी परत जावे लागले। पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाणे हे खाजगी जागे असून शासनाने सन 1984 साली आजगाव ग्रामपंचायत हद्दीतील गायरांमधील गट नंबर 310/3 मधील 4.5 एकर जमीन कळे पोलीस ठाण्याला दिली व तशी रीतसर भूमी अभिलेख व तलाठी कार्यालय यांच्याकडून नोंद घातली। पण सन 2013-14 दरम्यान पोलीस व भूमी अभिलेख यांनी संगनमताने गट नंबर 310/3 च्या ऐवजी 310/1 मध्ये कळे पोलीस ठाण्याला जमीन देऊन तसा नकाशा तयार केला असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला। पण ग्रामपंचायत आजगाव यांच्याकडे कळे पोलीस ठाण्याची 310/3 ही जागा नोंद असल्याने आज मोजणी करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख अधिकारी व जमीन ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी चांगला विरोध केला। त्यामुळे पोलीस व भूमी अभिलेख अधिकारी यांना मोजणी न करताच माघारी जावे लागले। याबाबत कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील व शाहूवाडी उपविभागीय उपअधीक्षक अप्पासो पवार यांच्याशी संपर्क साधला असता सदरची जमीन ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नावे असल्याने येत्या काही दिवसात पुन्हा मोजणी करून जमीन ताब्यात घेण्यात येईल असे सांगितले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर, कोल्हापूर। आणि मोजणी 1984 ला आम्ही जागा दिली आहे। 2003 चा जो नकाशा आहे आणि 2014 ला त्यात काहीतरी फेरफार करून ती जागा दुसरीकडे दाखवून तिची मोजणी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी गाव विकासासाठी गावच्यासाठी आम्ही त्याला विरोध करताय आणि ग्रामसभेचा ठराव करून आम्ही ती आमची जागा द्यायची नाही यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।